नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून समाज कल्याण विभागाचा पेपर सुरू झालेला आहे। ही परीक्षा TCS या कंपनीमार्फत घेतली जाते। या परीक्षेमध्ये प्रश्नांचं स्वरूप काय होतं, कशा पद्धतीचा पॅटर्न या ठिकाणी विचारलेला होता, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज माहिती घेणार आहोत। तर बघा, या ठिकाणी जो पहिला पार्ट आहे या पेपरचा, आज पहिल्या शिफ्टमध्ये समाज कल्याणचा जो पेपर झाला याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचे प्रश्न आले होते त्याबद्दल आपण माहिती घेऊया। सर्वप्रथम पहिला जो घटक आहे सामान्य ज्ञान, याच्यामध्ये चालू घडामोडीवर सगळ्यात जास्त भर देण्यात आलेला आहे। म्हणजे जवळजवळ 10 पेक्षा जास्त प्रश्न हे चालू घडामोडीवर आधारित आहेत। या सदरामध्ये 2023 तसेच 2024 या 2 वर्षांचे चालू घडामोडीचे प्रश्न येत आहेत। त्याचबरोबर विविध प्रकारच्या केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत, त्याच्यानंतर एखादं शहर आणि त्या शहराविषयी विशिष्ट माहिती किंवा ते शहर कशाविषयी प्रसिद्ध आहे किंवा मग काही निर्देशांक असतील त्या शहरांचे, तर त्याच्यावर देखील प्रश्न आलेले होते। प्रकल्प, वेगवेगळे प्रकल्प, त्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र दोन्हींमार्फत जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पावरती प्रश्न आलेले होते। प्राचीन भारतावरती काही प्रश्न आलेले दिसले आणि हे जे प्रश्न आहेत ते सर्व तुम्हाला स्टेट बोर्डवर आधारित असलेले दिसून येतात। प्राचीन भारतामध्ये इयत्ता 6वीचा आणि इयत्ता 11वीचा जो इतिहास आहे या पुस्तकामधूनच हे प्रश्न होते। त्याचबरोबर जनगणना, याच्यामध्ये तुम्हाला लिंग गुणोत्तरवरती प्रश्न आलेले होते। म्हणजे इथून पुढे तुम्ही लक्षात घ्या की हा जो पॅटर्न आहे जनगणनेवरती तुम्हाला फिक्स हमखास पुढील शिफ्टमध्ये देखील प्रश्न विचारला जाणार आहे। मग याच्यामध्ये परत साक्षरता विचारतील, लिंग गुणोत्तर आता विचारून झालेला आहे। यानंतर जनगणनेविषयी जे काही इतर मुद्दे आहेत, बाललिंग गुणोत्तर असेल, साक्षरता असेल, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतील। यानंतर राज्यव्यवस्था, त्याच्यामध्ये महत्त्वाची जी कलमे आहेत याच्यावरती क्वेश्चन येतात। यानंतर बघा, त्या राज्यघटनेचे जे आपण भाग बघतो ते भाग, त्याच्यानंतर जी परिशिष्ट आहेत ते परिशिष्ट, याच्यावरती हा भाग तुम्ही करून घ्या। येणाऱ्या शिफ्टमध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न दिसतील। यानंतर समाजसुधारक आणि त्यांनी सुरू केलेली ज्या संस्था आहेत किंवा ज्या संस्थेची जी ब्रीद वाक्य वगैरे सांगितली जातात किंवा त्या संस्थेची स्थापना आहे, या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघून ठेवायच्या आहेत। म्हणजे समाजसुधारकावरती प्रश्न फिक्स असणार आहे। यानंतर भूगोलामध्ये आपल्याला नदी प्रणाली, याच्यावरती प्रश्न आहे। नदी प्रणालीमध्ये ती नदी आणि त्याची उपनदी किंवा त्याचा उगम कोणत्या क्षेत्रामध्ये झाला, याच्यावरती प्रश्न येतील। यानंतर बघा, उंच शिखरे आणि त्या शिखरांचं स्थान कोणकोणतं आहे, कुठं ती शिखरे वसलेली आहेत, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतील। आणि पर्वतरांगा आणि त्याची ठिकाणं कुठे कुठे आहेत, या पद्धतीनं भूगोलामध्ये तुम्हाला प्रश्न दिसतील। म्हणजे ओव्हरऑल जर आपण विचार केला तर याच्यामध्ये चालू घडामोडीवरती जास्त भर असलेला आपल्याला दिसून येतो। त्यामुळे या गोष्टीकडे फोकस करा आणि बाकीचा जो भाग आहे तो जास्तीत जास्त स्टेट बोर्डमधून कव्हर झालेला दिसतो, त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या। यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे इंग्रजी। आता इंग्रजीमध्ये थोडासा पॅटर्न चेंज झालेला आहे की जिथं अगोदर 1 लाइनर क्वेश्चन यायचे, यामध्ये आजच्या परीक्षेमध्ये आपल्याला इथं डिस्क्रिप्टिव्ह जास्त प्रश्न दिसलेले आहेत। म्हणजे मोठे मोठे प्रश्न आहेत। उदाहरणार्थ उतारा दिलेला आहे, त्या उतार्यावरती म्हणजे मोठा उतारा आहे आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 प्रश्न उतार्यावरती विचारलेले आहेत, परंतु तो उतारा वाचूनसुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर लवकर मिळत नाही। म्हणजे तुम्हाला ॲप्लाइड लेवल या ठिकाणी आणलेली आहे, जशी की IBPSला विचारली जाते। म्हणजे पूर्ण उतारा तुम्हाला समजून घ्यायचा आहे आणि त्या समजून घेतलेल्या उतारावरती आधारित तुम्हाला तिथं प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे याच्याकडे बारकाईने जास्त लक्ष द्या। शक्यतोवर उतारा शेवटी सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण याच्यामध्ये तुमचा जास्त वेळ जाऊ शकतो। आता पॅराजंबल, या अगोदरही TCS परीक्षेमध्ये पॅराजंबल ही सिरीज विचारली जायची, परंतु याच्यामध्ये एक थोडासा बदल असा केलेला आहे की सुरुवातीला एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर 3 ते 4 वाक्य दिलेले आहेत आणि शेवटचं एक वाक्य या ठिकाणी 6वं वाक्य तुम्हाला दिले। म्हणजे मध्ये पहिल्या आणि 6व्या वाक्याच्या मध्ये 4 वाक्य कोणती बसतात ते तुम्हाला सिक्वेन्स त्या ठिकाणी लावायचं आहे आणि हा फिक्स येणारा क्वेश्चन आहे। येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये शिफ्टमध्ये सुद्धा हा प्रश्न याच्यावरती येणारच आहे। यानंतर उतारा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये रिकाम्या जागा भरा, याला क्लोज टेस्ट असं म्हणतात। म्हणजे काहीतरी उतारा दिला जातो, त्याच्यामध्ये परत रिकाम्या जागा दिल्या जातात आणि तिथं तुम्हाला शब्द भरायचे आहेत, याला क्लोज टेस्ट असं म्हटलं जातं। 4 शब्द दिले जातात, ते तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे आहेत। म्हणजे उतार्यासारखाच हा देखील प्रश्न आहे। म्हणजे हा एक पॅटर्न आता आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळालेला आहे।
यानंतर इडियम्स आणि फ्रेजेस हा TCSचा जुनाच पॅटर्न आहे. इडियम आणि फ्रेजेसवरती फिक्स क्वेश्चन येतातच. त्यानंतर आर्टिकल विचारलेले आहेत. आर्टिकल तेही पॅराच्या स्वरूपात विचारलेत, म्हणजे उतारा वाक्य दिलेलं आहे आणि त्या एकाच वाक्यामध्ये 2-3 आर्टिकल भरा अशा पद्धतीनं वाक्य तुम्हाला दिलेली आहेत. म्हणजे हाही थोडा बदल या ठिकाणी दिसून येतो. बाकी वन वर्ड सबस्टिट्यूशन नेहमीप्रमाणेच आहे. मिसस्पेल्ड वर्ड्स चुकीचे शब्द कोणते आहेत ते बरोबर तुम्हाला करून लिहायचे आहेत. तर यावरही प्रश्न आलेले आहेत. त्याचबरोबर सिनोनिम अँटोनिम्स समानार्थी विरुद्धार्थी शब्द हाही TCSचा जुना पॅटर्न आहे. याच्यावरती देखील प्रश्न विचारलेले आहेत. आता तुम्ही इथून पुढं काय करायला पाहिजे की पॅराजंबलची जास्तीत जास्त प्रॅक्टिस या ठिकाणी तुम्ही करा. क्लोज टेस्ट हा घटक थोडासा नवीन आणलेला आहे, याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. यानंतर पुढील विषय आहे मराठी. मराठी विषयामध्ये लेखक आणि टोपण नावे, छोटा गंधर्व यांचं नाव काय असं विचारलेलं होतं. म्हणजे तुम्हाला हा टॉपिक करूनच ठेवायचा आता. लेखक आणि टोपण नावे इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी मराठी विषयाचं जे पुस्तक आहे, या मराठी विषयाच्या पुस्तकामध्ये अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे शेवटी या पुस्तकाची शेवटची 3 ते 4 पानं आहेत. याच्यामध्ये तुम्हाला हा घटक कव्हर होऊन जाईल, लेखक आणि टोपण नावे. त्याचबरोबर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लेखक आणि त्यांची टोपण नावं दिलेली आहेत. तर हा घटक तुम्ही करून ठेवा. यानंतर प्राणी आणि निवासस्थानं, म्हणजे हा जो पॅटर्न आहे तो आपल्याला बुद्धिमत्ता स्कॉलरशिप जी परीक्षा असते इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिप जो आहे, याच्यामध्ये तुम्हाला प्राणी आणि त्यांची निवासस्थानं याच्यावरती क्वेश्चन बघायला मिळतील. आता याच्या पुढे जाऊन आपण अजून काय करायला पाहिजे की प्राणी आहेत त्यांचे आवाज वगैरे असतील, याच्यावरती लक्ष द्या. म्हणजे समूहदर्शक शब्द किंवा निवासस्थानं दाखवणारे शब्द याच्याकडे तुम्ही आता इथून पुढे लक्ष द्या. यानंतर अलंकार, याच्यावरती फिक्स क्वेश्चन असतोच. अतिशयोक्ती नावाचा अलंकार तुम्हाला विचारलेला होता आजच्या शिफ्टमध्ये पहिल्या. यानंतर समास, बहुव्रीही समास विचारलेला होता. बाकीचे समास तुम्ही करून ठेवा. म्हणजे अलंकार समास हा टॉपिक इथून पुढच्या शिफ्टमध्ये फिक्स असणार आहे. त्यानंतर शब्द आणि अर्थ हा TCSचा सगळ्यात आवडीचा टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध शब्द कोणते, अशुद्ध शब्द कोणते, शब्दसमूहाबद्दल आलेले शब्द कोणते, अशा पद्धतीचे शब्द तुम्हाला विचारले जातात. आजच्या या पहिल्या शिफ्टमध्ये गजांत, लक्ष्मी, वमन अशा पद्धतीचे काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेलेले होते. यानंतर एक उतारा मराठीमध्ये सुद्धा येतोय. मराठीमध्ये हा जो उतारा आहे तो अतिशय सोपा आहे. उतारा वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्याचबरोबर वाक्यप्रचार, म्हणजे येणाऱ्या शिफ्टमध्ये तुम्ही एवढे टॉपिक जरी करून ठेवले तरी तुमची तयारी त्या पद्धतीने होऊन जाईल. यानंतर गणित हा घटक आहे. गणितामध्ये तुम्हाला आज बुद्धिमत्ता विचारलेलं नाही, म्हणजे फक्त गणित आणि गणितच विचारलेलं आहे. म्हणजे इथून पुढे तुम्ही फक्त गणिताचा सराव करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त करून सरासरी, गुणोत्तर आणि प्रमाण, मिश्रण, दूध आणि पाण्याचं मिश्रण एवढं आहे, ते नवीन बदल केलं तर त्याचं प्रमाण काय होईल, अशा पद्धतीने याच्यामध्ये प्रश्न आलेले आहेत. पदावली हा हमखास विचारला जाणारा घटक आहे, ज्याला आपण बॉडमास म्हणतो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया पदावलीमध्ये तिथं सोडवायला तुम्हाला दिलेल्या आहेत. याही घटकाचा तुम्ही इथून पुढे सराव करत राहा. त्याचबरोबर शेकडेवारी, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज हे प्रश्न देखील त्या ठिकाणी विचारलेले आहेत. नफा तोटा आणि समीकरण, जास्तीत जास्त याच्यामध्ये सरासरी, गुणोत्तर प्रमाण आणि शेकडेवारी. आता शेकडेवारीवरतीच डिपेंड तुमचा नफा तोटा आहे. म्हणजे हे जे घटक आहेत हे घटक सोडून इथून पुढच्या शिफ्टमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत. फक्त बदल काय होणार आहे की संख्या बदल तुम्हाला इथून पुढे दिसून येईल. बाकीचे हे जे टॉपिक आहेत तुम्ही जास्तीत जास्त तुमचा पेपर होईपर्यंत या घटकांचा सराव करत राहा आणि अशाच पद्धतीने आपण आपल्याला जे प्रश्न मिळतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पॅटर्न तुमच्या लक्षामध्ये आलेला असेल तर हा पॅटर्न या पद्धतीनं तुम्ही इथून पुढे सराव करत राहा. आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.